पुढे जाऊ नका, पाणी भरलेलं आहे. आता आपल्या घरी रिटर्न जा. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि माझ्यासोबत आहे आत्याचा पोरगा म्हणजे ओमकार. तर त्याला खास फोन केले मी आपल्या ब्लॉग साठी. आणि आजचा ब्लॉग आहे आपल्या जिकडे आज कोकणामध्ये जोरदार पाऊस चालू झालेला आहे. तर आपण कुठे कुठे पाणी भरलंय आणि कुठे कुठे आपल्या नदीला पूर येऊ शकतो याच्यावरती आपला पूर्ण ब्लॉग आहे. आणि शक्यतो अंदाज भेटलेला आहे की पाणी भरलेलं आहे खेडमध्ये. तर आपण फुरुसचा पातोली पूल आणि जिथे जेवढे जेवढे पूल घेता येतील किंवा आपण साकरूल पर्यंत जाणार आहोत. तर बघूया कुठे कुठे पाणी भरले. तर नक्की हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया ब्लॉग. आणि आता तुम्हाला सुरुवातीला माझ्या घराच्या इथे जवळच हे बघा, पाण्याची लेवल बघा. पहिल्यांदाच पाण्याची लेवल बघा कुठपर्यंत आहे. हे बघा, हा पूर्ण किती उंच आहे आणि इथंच लेवल आले पाण्याची. आणि हे बघा पूर्ण. आता आपण जसे पुढे जातोय, आता आपण जाऊया पुढे. तर आता आपण जातोय पातुली पूलच्या इथे. आणि पाण्याचा प्रवाह पाहू शकता तुम्ही. आणि हा आपला पातुली पूल आहे. पुढे आपण थांबूया, लेवल बघा. आपण पुढे थांबूया, पाण्याची लेवल तुम्हाला दाखवतो मी किती आहे. तेव्हा पाणी बघा किती. असंच आपण पुढे जाऊया. चला मग आपण आता एखाद्या अजून एकदा पुन्हा तिथे आलोय. आणि हा आपला दापोली खेड रोड. आपण पूर्वीपासून सुरुवात केली होती ब्लॉगला. आता धबधब्यासारखे झरे झालेले आहेत, आता पाहू शकता तुम्ही. हे बघा, एवढा पाणी आहे. हा बघा, पूर्ण नदी चाललेली आहे. हा आपला जो सातोचा पेट्रोल पंप आहे त्याच्या पाठीमागे आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण नदी या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. पाण्याचा प्रवाहही पाहू शकता आणि एकदम पाणी पुरेसा आलेलं आहे. तर पाहू शकता इथे पेट्रोलचा पेट्रोल पंप त्याच्या समोरच आहे. जर आमच्या घराशी इथे पाणी भरत आलंय तर आता पाहू शकता तुम्ही. विचार करा तर कुठे कुठे पाणी आहे बरेच. तर गरज असेल तरच बाहेर पडा, नाही तर नका पडू. आता आम्ही कसे व्हिडिओ शूट वाले ब्लॉगर म्हणून आम्ही पडतो रिस्क घेऊन. तुम्ही घेऊ नका. काही इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा. आणि आज रविवार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर कामाचं उद्या असेल तर सर्वांनी सुट्टी टाका. तर तुम्ही पाहू शकता आपण हा सातरोडची इथे आहोत. आणि तो ब्रिज दाखव एकदा. ब्रिजच्या असं थोडं घेऊन कर. बरोबर ब्रिजच्या आसपास टच होत आलेला आहे. गेल्या वर्षी कसा भरला होता सेम तीच परिस्थिती आहे, पण जुलै मध्ये झालेली आहे. या टायमाला मेच्या सुरू म्हणजे 25-26 तारखेला जोरदार पाऊस होता. आता आपल्याला आलाय दस्तुरीचे ब्रिज बघा तिथे आहे. येताना आम्ही कुठून येतो आम्ही सांगता येत नाही. आम्हाला पर्याय मार्ग स्वतः लागणार आहे. बघ, हे बघा पाण्याची लेवल बघा. तो ब्रिज जातो. आम्हाला पर्याय मार्ग म्हणून तुम्ही इथून येऊ शकता. एकच आहे तुम्हाला. बंद झाला तर आपण डायरेक्ट मंडळात पाहिजे जायचा. आपली दस्तुरी आहे. दस्तुरी पण आमची पुढे जर पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर आम्ही रिटर्न गाडी बांधणार आहोत.
काय बंदी हे असे पावसातून भांडणं बिंडणं होतात. कंट्रोल करा. पाऊस आहे, पावसाची मजा घ्या, भांडणाला कंट्रोल करा. हा बघा कुठून घुसलाय. तिकडचं जाणार हे कसा बघा, असे गाड्या कसून पण कुठून पण घुसवतात. प्रत्येकाला घाई आहे, कारण पाणी वाढत चाललंय, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घाईमध्ये आहे. पाहू शकता तुम्ही, प्रत्येकाला पोहोचायचं असं आपल्या घरी. आता आपण जातोय आता नारंगीला. कुठं जायचंय ना? ते आधी मात्र लवकर कामं गेली असती तर अशी अडचणी आल्या नसत्या. हे रस्ते कधी करतील काय माहित. जुलै महिना आलेला आहे. 6 तारखेपर्यंत पावसाचं सांगितलेलं आहे की जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. तर कृपया करून जर तुम्ही असाल तर कामाला सुट्टी टाका. लांबचे प्रवासी करणारे असतील तर त्यांनी. आता आपण आलोय वेटलवाडी किल्ले. पाहू शकता आपलं हनुमान मंदिर. वेटलवाड्याने पुढे आता नारंगी येईल. या किती अंदाज काय लागते आपल्याला समजेल. पाणीच पाणी झालेलं आहे बघा. इथं पाहू शकता किती पाणी आहे बघा. गाडी पावसात बघा. आता आपल्या जेवढा जातील तेवढा आपण पॉसिबल करूया. परत एकदा रिटर्न येऊया, तेव्हा पुन्हा एकदा दाखवू की पाणी कुठपर्यंत लेवल आले. आता आपण फक्त प्रयत्न करतोय नारंगीपर्यंत पोहोचायचा, आणि नारंगीचं कितपर्यंत पाणी आहे ते आपण बघतोय. आणि जर जास्त रिक्स असेल तर आपण रिटर्न येणार आहोत. आणि जे आता जिथं बघत आपलं पाणी जो साकरोला भरत आलंय कट्टोकट आहे, तर आपण अर्धा तास लेट केला तर पूर्ण भरणार ते. तो बघूया, जेवढं होईल तेवढं लवकर जायचा प्रयत्न करू. नाही तर पर्याय भरपूर आहेत. एकच सीधा मार्ग इथून जामण्यातून जायचा सगळं सीधा दस्तुरी. हे बघा गाड्या येत आहेत, ते अजून पाणी लेवलला आलेलं. हा वाटतो हे बघा पाणी बघा, हे पूर्ण नारंगी नदी हे बघा पूर्ण भरलेली आहे. कुठं आहे? काय म्हणतो? हे बघा आपण नारंगीत पोहोचलोय. तर लेवल बघूया कुठवर येणार. माणसांची गर्दी झाली, विचारतात कुठून कसं काय जायचं. अजून जर 1 तासभर पाऊस पडला तर नक्की पूर्ण नारंगी नदी भरेल. बघू शकतो का काय. हे बघा आता लेवल बघा कुठं आहे पाण्याची. तर असे गाड्या वगैरे बंद झालेल्या आहेत. मध्ये हे बघा हे लेवल. काय रे, असे पावसातून हाल होतात माणसांचे. पाहू शकता तुम्ही, हे असे गाडी बंद झाल्या असे धक्का मारायला लागतात. कृपया करून गाड्या अशा असतील तर लवकर लवकर आपल्या मॅकॅनिकलला यायला याला गेम गाड्या सावकाश चालवा. पाण्याची लेवल बघा तुम्ही कुठपर्यंत आहे. आपल्याला वाटत नाही आपण पर्यंत जाऊ शकतो. आपल्या गाडी रिटर्न मारायला लागणार आहे. हे बघा पाण्याची लेवल बघू शकता तुम्ही. बट इथे भरलेला दिसतोय, समोर भरलेला दिसतोय आपल्याला तर मारायला लागतोय. बघ ना भरलेला, गाड्याच जात नाहीत पुढे. चालू आहे ना? हो चालूच आहे बघा पुढे. हे बघा पाणी भरलेलं आहे इथेच. पाण्याची लेवल तुम्ही पाहू शकता.
पुढे जाऊ शकत नाही. आपण जेवढं जाऊ होईल तेवढं दाखवायचं आणि परत रिटर्न आलो जाऊन आपण जाऊन चला रिटर्न फिरा चला. पाहू शकता आता पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा. गाडी निकाल पाहिजे. नाही गाडी नाही जाणार. आम्ही ब्लॉगर मध्ये हे बघा पूर्ण भरलेला आहे पट्टा. तर तुम्ही पाहू शकता आता आपण आहोत तिथे नारंगी मध्ये आणि पूर्ण असं पाणी भरलेलं आहे बघा पूर्ण. जर इमर्जन्सी असेल तर तुम्हाला एक मार्ग सांगतो. खेडला अडकला असाल तर तुम्ही जामग्यातून जाऊ शकता. नाहीतर दुसरा एक मार्ग आहे तिकडे जायचा. कृपया करून आता बघा पाण्याची लेवल वाढत जाणार आहे. जिथे कुठे असाल तिथे तुम्ही थांबा. जिथे कुठे ऑफिसला असाल कुठे कामामध्ये असाल तिथेच थांबा. प्रत्येक जण तिकडे पाहू शकता गाडी रिटर्न मारतायत. हे बघा पाऊस वाढलेला आहे आणि आता पावसाची बघा किती लेवल इथपर्यंत वाढत आहे. तर कृपया करून गाडी आपली तिथे असेल तिथं थांबवा आणि आपल्याकडे घरी जा. पुढे जाऊ नका. पाणी भरलेलं आहे. आता आपल्या घरी रिटर्न जा. आता तुला कुठे कुठे जायचंय? वेगळा ते एका दस्तुरीतून दस्तुरीतून जा रेल्वेची वाडीतून. अरे चालू आहे जा तिथून दुसरा चान्स आहे. पावसाचं पाणी वाढत चाललेलं आहे. पाऊस चाललेला आहे सुरू. वाटत आहे. आता आम्ही डायरेक्ट नागपूरला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पण लागतो. गाड्या सर्व फिरत आहेत. काय कुठे जायचंय? मुंबईला आता तुम्हाला एकच मंडणगड दुसरा काय हा चालू आहे. मंडणगड साईड आठवणवाला पुढे मला कसा मार्ग निघतोय काय पण तुम्हाला मंडणगड साईडच भेटल. इकडची सगळी बंद आहे. पाऊस शकता एक गाडी भेटलेली आहे त्याला जायचं मुंबईला आणि आता भर पावसामध्ये त्यांनी मंडणगड मार्ग पकडा नाही तर मंडणगड हा तुला तर कुठे जायचा खेळला ना. आपला दसमी फाटा आला ना तो वडापाव वगैरे आहे ते बघ तिथे. तिथून राईटला जा. तिथून सरळ गेला 10 मिनिटावरती बस ऍटमिक टर्न येतो चिंचगड साईडला. तिथून सरळ तिथे बाहेर गाडी बसते ना. हो कुठे बाहेर पडेल माहितीये डायरेक्ट आपला तो जामग्या सिट्रो पण नाही जामग्यातून रोड येतो माहितीये. माहिती मग तोच रोड तिथून बाहेर येतो. चला तोच रोड आहे. बाकी सर्व कुठे बंद सर्व. गाड्या बघ किती येत आहेत. गाड्या बघ किती येत आहेत. गाड्या बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथे. गाडी दिवस मारा पूर्ण पाणी भरलेलं आहे. फुल झाले फुल दिवस मारा गाडी. पुढे भरलाय भरले पुढे रिटर्न मारा. भरलाय पुढे. चला रिवर्स जाऊ दे रिवर्स. हे गाडी जाणार नाही पुढे. रिवर्स घे रिवर्स. अरे पुढे जाणार नाही. एकदा आपण ही साईड पण दाखवूया. इकडनं जाऊया आपण आतून. तिथे दाखवूया. हा दुसरीकडे दाखवूया. एकदा सुशील साईड पण दाखवूया. ऐका आम्ही करतोय व्हिडिओ आम्ही काढायला नको. हो हे बघा सुशिरी डुबलेली आहे. हे बघा सुशिरी झालेली अरबी समुद्र. या इथून या हे का पाहू शकता पूर्ण असं भरलेलं आहे. हे बघा पूर्ण ही पूर्ण सुशिरी आहे. सुशिरी कोरेगाव या साईडला सगळं रस्ते निघतात. रिटर्न आलोय आता आलोय पूर्ण दस्तुरीत आणि पुढे तुम्ही बघू शकता आता जिथे पाणी भरलं होतं म्हणजे लेवल लॉक असेल ते लेवल बघूया कुठपर्यंत आले.
आणि जर तुम्ही अडकला जर पुढचा पण पॅक झाला पाणी ब्रिजनी तर तुम्हाला एकच मार्ग आहे तो म्हणजे देवसर मार्ग आहे. कारण गेल्या वर्षीचे माझे ब्लॉग आहेत इकडे पडलेले पावसातून प्रवास करताना दाखवतो इकडचा एक रस्ता आहे. देवसर मार्ग आहे नाहीतर तुम्ही जाऊ शकता मंडळ साईड पालघर साईड एकच साईड आहे दापोली साईडला जायला. लेवल पाहू शकता हा पूर्ण ब्रिज भरायच्या अगोदर जर पोहोचला तर बरं आहे. तुम्हाला डायरेक्ट घायल पाट्यातून बाहेर पडतं डायरेक्ट पुढून डायरेक्ट तुम्ही दापोलीत जाऊ शकता. लेवल जर आपण पुढे गेलो नारंगी पर्यंत गेलो तर पाहिलं असाल तुम्ही की नारंगी पूर्ण अशी भरत आली आहे. ती पूर्ण भरलीच आहे. थोडीशी राहिली सुशिरी पण बघितलं तर ती पण भरलेली आहे. तर आम्हाला इकडनं टेन्शन होतं की हा जर भरला तर आमचा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होईल तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने येऊ शकतो म्हणजे यायला लागलं असतं. तर पावसाळ्याची लेवल बघा किती आले बघा पूर्ण भरलेलं आहे. आपण ब्लॉगला एंड करतोय. मी पाहू शकता पाणी भरत आलेलं आहे. जर तुम्ही कुठे कामात असाल जॉबला असाल कुठेही असाल तिथेच थांबा. प्रवास करू नका पावसातून कारण होत आलेली आहे भरत आलेली आहे आणि पूरपर्यंत पाणी आलंय आणि पूर्ण आपला नारंगी पट्टा भरत आलेला आहे. जसं मी माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय तुम्हाला शिशेरी पट्टा जे कोरेगावला जाणारे थोड्या वगैरे ते पूर्ण भरलेले आहेत. तर कुठे मुंबईला जात असाल तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघत राहत मुंबईला जाणारे होते कुठे खेळला जायचा होता ते मार्ग आहे. जर मार्गात तिकडे पण पाणी असेल तर तुम्ही सेफ झोनला राहा. नवीन नवीन ब्लॉग येत राहतील माझ्याकडून आणि असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.